नालासोपारा पूर्वेच्या शंकरेश्वर मंदिरामधील एका इमारतीमध्ये परफ्यूमवरील तारखा बदलण्याचं काम सुरू होतं आणि तेव्हा अचानक स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। गुरुवारी रात्री 9:15च्या सुमारास ही घटना घडली। याच्यामध्ये वडर कुटुंबातले 4 जण होरपळून जखमी झालेले आहेत। परफ्यूमच्या बाटल्यांचा हा असा स्फोट झाला, त्याच्यामुळे शेजारचे नागरिक सुद्धा भयभीत झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान या घटनेचा तपास केला जातोय। नेमका स्फोट होण्यामागे काय कारण आहे हे शोधलं जात आहे। नालासोपाऱ्यातली ही बातमी आहे। एक परिवार त्यांच्या घरामध्ये ज्या डीओच्या बाटल्या असतात, डीओ स्प्रे, त्याच्यामध्ये स्प्रे भरत असताना समोरच्या त्यांच्या किचनमध्ये असलेल्या गॅसच्या संपर्कात येऊन तिथं असा जाळ निर्माण झाला। त्याच्यावरनं त्या परिवारातले 4 सदस्य होरपळलेत। त्यातल्या 3घांना आपण तुळींच्या सरकारी इस्पितळात ॲडमिट केलं आहे आणि एका जो मुलगा आहे छोटा, त्याला लाईफ केअरमध्ये ॲडमिट केलं होतं। 3घांची प्रकृती सुधारत आहे आणि त्याचा जी काही गोष्ट घडली त्याचा तपास पोलीस करत आहे। लहानपणी ते खेळत होती आणि त्याच वेळेस इथे अचानक असा धमाक्याचा आवाज आला। पूर्ण काचा वगैरे, आग वगैरे पूर्ण त्या घरापर्यंत तिथपर्यंत। त्यावर आम्ही बाहेर येऊन बघतो तर त्या लहान पोराला पण इथे असं डोक्यावर होतं, त्या नाकाला एब्रोला तो डोळा वाचला आणि पूर्ण काचा भरपूर झाला, पूर्ण आग लागली। आम्ही लोकांनी पटापट ते पाणी आणून ह्याच्यावर मारलं फटाफट। तेव्हा जाऊन ती आग जरा कमी झाली। कपडे वगैरे होते ना, ते जळून सगळे उडालेले इथपर्यंत।